मित्रांनो, उद्या रविवार रथसप्तमी आहे. या दिवशी मुलाबाळांवरून ओवाळा ही वस्तू हा उपाय करा. मुलाबाळांची प्रगती होईल आणि मुलाबाळांचे रक्षण सुद्धा होईल. विश्वासाने मनोभावाने तुम्हाला हा उपाय रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो, 25 जानेवारी 2026 वार रविवारच्या दिवशी रथसप्तमी आहे. रथसप्तमी म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो. सूर्याचा रथ उत्तरायणाकडे वेगाने पुढे जाऊ लागतो, म्हणून या दिवसाला फार महत्व आहे. सूर्यदेव आरोग्य देतात, तेज देतात, आयुष्य देतात, प्रगती देतात. म्हणून आईने या दिवशी केलेला हा उपाय, केलेले हे काम तुमच्या मुलाबाळांना आरोग्य देतील, तेज देतील, आयुष्य दीर्घायुष्य देतील आणि प्रगती करून देतील. आणि या उपायाने रोग सुद्धा नाश होतो, व्याधी सुद्धा नाश होते आणि रक्षण सुद्धा होतं. मानसिक शुद्धी होते, मानसिक बुद्धी मिळते. अगदी सोपा, साधा आणि कोणीही करू शकतात असा हा उपाय आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दुपारी 12 वाजेच्या आत, म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तेव्हापासून तर 12 वाजेपर्यंत, दुपारच्या 12 वाजेपर्यंत हा उपाय करता येऊ शकतो. म्हणजे भरपूर वेळ आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे, एक लोटा घ्यायचा आहे. स्टीलचा असेल, तांब्याचा असेल, कोणताही घ्या. त्यामध्ये शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर तांदूळ टाका, अक्षत, कुंकू, हळद आणि एक फूल टाका. त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला त्या पाण्याने अर्घ्य द्या. थोडे पाणी तांब्यातच राहू द्यायचे आहे. अर्घ्य देताना थोडे पाणी तांब्यात राहू द्यायचे आहे. संपूर्ण पाण्याने अर्घ्य द्यायचा नाही. अर्घ्य दिल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची मुलाबाळांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्यावर कोणतं रोग, व्याधी, आजार येऊ नये याच्यासाठी प्रार्थना करावी. आणि ते जे पाणी आपण ठेवलेलं आहे, उरवलेलं आहे, ते पाणी तुम्हाला मुलाबाळांवर शिंपडायचं आहे. तुमच्या मुलाबाळांवर टाकायचं आहे. त्यांच्या डोक्यावर थोडं पाणी शिंपडून द्यायचं, कारण ते सूर्याचा तेज असतो त्याच्यात, सूर्याची कृपा असते त्याच्यात. आणि हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. म्हणून या दिवशी आपण ते उरवलेलं, साठवलेलं थोडंसं पाणी जे ठेवलेलं आहे ते पाणी मुलाबाळांवर शिंपडायचं आहे. थोडं स्वतःवरही शिंपडा, घरातही शिंपडा. याने प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक असते, सूर्याच्या तेजाने निखळून जाते आणि प्रत्येक गोष्ट ही सुखाकडे, समृद्धीकडे, समाधानाकडे, शांततेकडे जाते. म्हणून हा उपाय नक्की करावा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.